अमेरिकेमध्ये एका बड्या कंपनीचा सीईओ आणि एचआर हेड यांचं अफेअर कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे जगाच्या समोर आलं आपण पाहिलं। आणि याच निमित्तानं पुन्हा एकदा विवाहबाह्य संबंधांची चर्चा जोर धरू लागली आहे। अशामध्येच एका डेटिंग वेबसाईटनं एक अहवाल प्रसिद्ध केलाय आणि त्याचनुसार गेल्या वर्षी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये टॉपला असलेली मुंबई यंदा मात्र मागे पडली आहे। तर पुणेकरांनी यंदाच्या वर्षी जोरदार आघाडी घेतलेली आहे। त्याच संदर्भातला हा आमचा रिपोर्ट। विवाहबाह्य लफडी, कोणाची आघाडी कोणाची पिछाडी। लफडेबाज मुंबईकर सुधारले आणि पुणेकर मात्र बिघडले। प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे एकमेकांपासून अपराधी भावनेने दूर झाले। मंडळी, प्रेम करणं काही चुकीचं नाही, पण लग्नानंतर लफडं करणं चूकच। ही चूक उमगल्यामुळेच व्हिडिओतल्या बाईसाहेब लाजल्या आणि दादासाहेब वंटाळ झाले। अमेरिकेच्या बोस्टन मधल्या कोल्डप्ले कॉन्सर्ट मधल्या या एका घटनेनं जगभरात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची जोरदार चर्चा रंगली। तीच चर्चा पुढे नेणारी ही एक इंटरेस्टिंग आकडेवारी। त्याचं झालंय असं की डेटिंग वेबसाईट असलेल्या ॲश्ले मॅडिसननं या वर्षीचा त्यांचा एक अहवाल प्रसिद्ध केला, जो विविध शहरातल्या विवाहबाह्य संबंधांवर प्रकाश टाकतो। प्रकाश म्हणजे कोल्डप्लेवाल्या कॅमेरामॅननं या दोघांवर टाकला होता तसा प्रकाश। तर यात जी इंटरेस्टिंग माहिती पुढे आली आहे ती अशी आहे, विवाहबाह्य संबंधांमध्ये देशात पुणे 8व्या नंबरवर आहे, तर मुंबई महानगरी टॉप 20 मध्ये सुद्धा नाही। गेल्या वर्षी याच यादीत मुंबईचा नंबर पहिला होता। एकाएकी मुंबईत कमी झालेली विवाहबाह्य संबंधांची संख्या सुखावणारी आहे। तर याच यादीत पुण्याचं पुढे गेलेलं स्थान पुणेकरांमधली बाहेरख्याली वृत्ती वाढल्याचं दर्शवते। या यादीमध्ये दक्षिण भारतातील कांचीपुरम शहर पहिल्या नंबरवर आहे, तर दिलवाल्यांची दिल्ली दुसऱ्या नंबरवर आहे। ही यादी ज्या डेटिंग साईटनं प्रसिद्ध केली आहे त्या वेबसाईटचे मुख्य धोरण अधिकारी पॉल किएबल म्हणतात, विवाहबाह्य संबंध ही लपवण्याची गोष्ट राहिलेली नाही। लोक आता नात्यांबाबत मोकळेपणानं विचार करतायत। हे फक्त शारीरिक संबंधांपुरतं मर्यादित नाही, तर भावनिक रिकामेपणा भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे। काळ बदलला तशी नातीही बदलली, नात्यांमधला बंधही बदलत गेला आणि वाढलेल्या विवाहबाह्य संबंधांकडे त्या दृष्टीनेही पाहिलं जाऊ लागलं। जे कोणी व्यक्ती असतील त्यांना भावनिक आधार मिळत नाही किंवा बायोलॉजिकल शारीरिक गोष्टीमधली त्यांची जी नीड असते हे ते कुठेतरी फीलफुल करण्यासाठी ह्या ॲपचा वापर करताना आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी का होऊ शकतात, ह्याच्यामध्ये वर्कलोड असेल, कामाचा स्ट्रेस असेल, वेळेचा अभाव असेल, हा वेळ आपण समोरच्या पार्टनरला किंवा व्यक्तीला जर देऊ नाही शकलो तर त्यामुळे ह्या ॲपद्वारे ते कोणाला तरी आपल्याला ज्यावेळेस इमोशनली गरज असेल किंवा आपल्याला बोलण्याची इच्छा असेल, कोणाला व्यक्त होण्याची गरज असेल, त्यावेळेस त्यांना त्या ॲपवरती हे सर्व गोष्टी अवेलेबल होतात। आपला कायदाही काही दोन प्रौढ व्यक्तींमधल्या संबंधांना गुन्हा मानत नाही, पण हे संबंध घटस्फोटाचं कारण ठरू शकतात हेही लक्षात ठेवावं लागेल, कारण कायदा याकडे मानसिक क्रूरता म्हणून पाहू शकतो। पण शेवटी कसं आहे, करू नका म्हणून बजावलं तरीही प्रेम करणं टाळता येत नाही आणि एकदा का जीव जडला की मग काय होतं ते जगानं पाहिलंच आहे। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।